आज माझ्यापुढे खूप मोठा टास्क होता. टास्क असा होता की 1.25 एकराच्या डाळिंबाच्या बागेची फवारणी आणि ड्रिचिंग एकटीलाच करायची होती आणि एकाच दिवसात करायची होती. कारण एक दिवस जास्त झाला होता. खुरपणी झाल्यानंतर लगेच ड्रिचिंग व्हायला पाहिजे होतं, तर काल काय मला करणंच झालं नाही. कारण काल मी शेतात यायला आणि लाईट जायला गाठ पडली होती, म्हणून मला ड्रम भरून भेटला नाही पाण्याचा. मग आज मी जरा हुशारी केली, लाईट आल्याबरोबर शेतात आली. तर मंडळी, मी घेतली फवारणी करायला. आधी आल्याबरोबर हे औषध बनवून घेतलं, कारण आहे ना मला तुम्हाला सांगू का, खरं तर मला आईतं औषध बनवून दिलं तर मी किती पण पंप फवारेल, पण मला औषध बनवून फवारायचं म्हटल्यावर मला इतकं जीवावर येतं ना, का काय माहिती थकल्यासारखं होऊन जातं. आणि मी बिना आंघोळीची आली होती. त्याचं कारण असं की ही औषध हवेत जे उडतं ना, ते हवेत उडलेलं औषधसुद्धा आपल्या ह्या अंगावरच्या कपड्यांवर जरी आलं आणि त्या कपड्यांनी परत तोंड पुसलं ना, की सगळं जिभेवर अशी ओठावरून जीभ फिरवली की ती जीभ कडू होऊन जाते, इतकं कडू औषध येते. म्हणून मग आंघोळ करून नाही आली. आता गेल्यावर आंघोळ करणार. झालेले दोनच पंप लागणार होते फवरायला, तर 2 पंप फवरून झालेलेत. आणि सांगू का, हाताचा कडूपणा कसा घालवतात माहिती का, शेतातली साबण कोणती, तर ह्या काळ्या साबणाने आपले हात रगडायचे, कसलाच कडूपणा राहत नाही. घरच्या साबणाने कडूपणा राहतो, पण ह्या म्हणजे काळ्या मातीच्या साबणाने अजिबात कडूपणा राहत नाही. तर इतकी तहान लागली होती आज, का काय माहिती, खूपच कडक ऊन होतं. एवढं पाणी गटागटा पिऊन घेतलं आणि फवारणी करून आता ह्या ड्रम मला भरून ठेवायचा आहे ड्रिचिंगचं औषध बनवण्यासाठी. तर लाईट जाऊ नये म्हणून लाईटीच्या भीतीने धास्तीने मी 3 बेडवरच्या ड्रीप एकत्र करून घेतल्या आणि हे आणलेले औषध ड्रिचिंगचं. तर हे औषध आता ड्रममध्ये कालवून घ्यायचे मला आणि नंतर घरी जाणार, आंघोळ वगैरे करणार, फ्रेश मस्त जेवण वगैरे करते, थोडी दुपारचा आराम करते, घरातली कामं वगैरे करते आणि नंतर 4 वाजता येऊन ड्रिचिंग करायचे. तर हे आपलं तयार आहे ड्रिचिंगचं औषध. एक ड्रम भरून करून घेतले. 200 लिटर पाण्याच्या प्रमाणेच त्यांनी मला ते औषध दिलेलं होतं. तर झालेले ड्रिचिंगचं औषध बनवून इकडं मोटर पण बंद करून टाकलेली आहे. आता घरी जाणार. जाता जाता बघितलं तर इथं एक जाळ्यामध्ये घुबड अडकलेलं आहे. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.